श्रीराम समर्थ. नामसमाधी सहज समाधी. प्राध्यापक के. बेलसरे लिखित पुस्तकामधील वाचन. भाग क्रमांक 9. 2 नंबर सहज समाधीचा व्यवहार. त्यातील 10 नंबर सहज समाधीचा अभ्यास. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. हे अगदी खरे आहे. पिंड म्हणजे माणूस आणि ब्रह्मांड म्हणजे विश्व. माणूस आणि विश्व यांची रचना अगदी सारखी आहे. दोन्हीमध्ये मोठे रचना चातुर्य, सुरेख व्यवस्था आणि नियमित हेतू आढळतात. माणसाचा हेतू त्याच्या मनात राहतो. विश्वाचा हेतू ज्यात राहतो असे एक विश्वव्यापी मन आहे. ते मोठे मन स्वतः पूर्ण ज्ञानी, सदा आनंदमय व कल्याणमय असते. त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याच्याच शक्तीने जगातील हालचाली घडतात. हे मोठे मन ज्याचे आहे त्याला ईश्वर किंवा भगवंत म्हणतात. प्रत्येक माणसाचे मन त्या मोठ्या मनाचा लहान अंश आहे. मी देहच आहे या चुकीच्या समजुतीमुळे हा अंश देहात कोंडला जातो. त्याची धाव सारखी मोठ्या मनाकडे असते. ते त्याचे खरे स्वरूप असल्याने तद्रूप झाल्यावाचून त्याला चैन पडत नाही. लहान मन मोठ्या मनात मिळाले की जीव शिव बनतो आणि समाधान पावतो. लहान मन मोठ्या मनात विलीन करण्याचा मार्ग म्हणजे सहज समाधीचा अभ्यास होय. वास्तविक विश्वमनाच्या कल्याणमय हेतूप्रमाणे जगात कार्य चालते. त्याच्या शक्तीने जगातील सगळ्या घटना घडतात. आपले जीवन देखील तेच चालवते. खरा कर्तेपणा त्याच्याकडे आहे. ज्या मानाने आपले मन मोठ्या मनाशी सहकार्य करते त्या मानाने आपल्या जीवनातील तळमळ, काळजी, भीती, संशय आणि असमाधान कमी होत जातात. संपूर्ण सहकार्य झाले की दोन्ही मने एकरूप होतात आणि जीवन अत्यंत सहज बनते. हे सहज जीवन पूर्ण समाधानरूप असल्यामुळे त्याला सहज समाधी म्हणतात. 11 नंबर अभ्यासाच्या पायऱ्या. कर्तेपणाच्या अभिमानामध्ये इच्छा तृप्त करण्याचा आग्रह असतो. या आग्रहामुळे अंशरूप मनाचा विश्वमनाशी संघर्ष होतो. त्याने माणसाचे समाधान भंगते. आपले मन अनेक वासनांचे गाठोडे आहे. मोठ्या मनात लीन होण्यास वासनाच आड येतात. म्हणून ह्या ना त्या मार्गाने वासना नाहीशा करणे हा अभ्यासाचा किंवा साधनाचा प्राण आहे. प्रापंचिक माणसाला ज्ञानमार्ग किंवा योगमार्ग यासारखे शक्तीचे मार्ग असाध्य असतात. शक्तीपेक्षा भक्तीच त्याला सुसाध्य असते. शक्तीचा मार्ग असा, वासनेच्या नादाने आपले मन दृश्यात पसरले आहे. आपल्याच मनाची शक्ती वापरून मनाला दृश्यातून मागे खेचायचे आणि आतमध्ये गोळा करायचे. सारखे गोळा करून ठेवलेले मन अत्यंत सूक्ष्म, स्वच्छ व एकाग्र बनते. स्वच्छ मन विश्वमनात सहज लीन होते व समाधान पावते. हा अभ्यास प्रापंचिकांना योग्य नाही. ते करण्यास प्रथमपासून मोठे बलवान मन लागते. मनुष्य मोठ्या धीराचा, निश्चयाचा, चिकाटीचा आणि एकांत प्रिय असावा लागतो. अशी माणसे लहानपणापासूनच अभ्यासास लागतात. प्रपंचाच्या जंजाळात बहुधा ती पडत नाहीत. प्रारब्धाने प्रपंच मागे लागताच तर ती त्यात असून नसल्यासारखी वागतात. भक्तीचा मार्ग असा, आपले मन दृश्य वस्तूच्या नादाने सारखे बाहेर धावते. त्याची ही सवय फार जुनी आहे. ती मोडणे सोपे नाही. म्हणून मनाला थांबवण्याच्या भानगडीत पडू नये. पण जेथे जेथे ते जाईल तेथे तेथे त्याच्या गळ्यात भगवंताला बांधावे. चुकूनसुद्धा त्याला एकटे कधी सोडू नये. भगवंत सर्वव्यापी आहे. मनाला आत बाहेर तो व्यापून असतो. मन आत राहो की बाहेर राहो त्याला भगवंताच्या बाहेर जाता येत नाही. म्हणून आपल्या आचारात, उच्चारात, विचारात, व्यवहारात, सुखात, दुःखात, चांगल्या काळात आणि संकटात भगवंताची आठवण ठेवावी. जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात भगवंताचा हात आहे अशी धारणा मनाने धरली तर जिकडे तिकडे त्याच्या इच्छेचा खेळ दृष्टीस पडेल. कर्तेपणाने दडपलेले आपले एकदेशी मन हळूहळू विश्वमनाशी तादात्म्य पावून सर्वदेशी
बनू लागले की भगवंताचे जे मनोगत तेच आपले उचित होय अशी दृढ भावना निर्माण होऊन आपल्या सर्व वासना भगवंताच्या चरणी लीन होतील. वासना भगवत स्वरूप झाल्या म्हणजे प्रपंचातील कर्म यथासांग घडून देखील माणसाचे समाधान अभंग राहील. सहज समाधीचा अभ्यास बाहेरचा नसून आतला आहे. त्यामध्ये देहाने कृती करण्यापेक्षा मनाची वृत्ती तयार करायची असते. वृत्ती तयार होण्यास देहाच्या कोणत्याही अवस्थेत भगवंताचे अतूट चिंतन चालू ठेवण्याची कला साधावी लागते. ही कला साधण्यास साधारणपणे 3 पायऱ्या चढाव्या लागतात. विनोदाने बोलायचे तर हा अभ्यास तो या तृतीय पुरुषाने सुरू होतो. तू या द्वितीय पुरुषात घट्ट होतो आणि अखेर मी या प्रथम पुरुषात पूर्णता पावतो. साधनाच्या आरंभी भगवंत आहे, पण तो आपल्या बाहेर आहे असे वाटते. तो आहे व मी त्याचा आहे असा साधकाचा भाव असतो. दुसऱ्या पायरीवर चढले की भगवंत अधिक जवळ येतो. तो हृदयात आहे असे वाटते व त्याच्याशी निकट परिचय होतो. म्हणून तू आहेस व मी तुझा आहे असा साधकाचा भाव असतो. शेवटच्या पायरीवर चढले की चिंतनाची तीव्रता अतिशय वाढते. मन भगवंताने पूर्ण भरून जाऊन आपोआप विश्व मनात लय पावते. मी भगवंतच आहे, मी शिव आहे, मी आत्माच आहे असा शुद्ध भाव साधकाच्या ठिकाणी उदय पावतो. जाता येता सर्व कर्म करताना ज्याचे समाधान सहज टिकते तो सिद्ध बनतो. तात्पर्य: प्रथम मन भगवंताच्या जवळ जाते, नंतर ते भगवंताला घट्ट धरते आणि शेवटी भगवंतच मनाला घट्ट धरून ठेवतो. प्रथम जीव भगवंताचा दास होतो, नंतर सखा बनतो आणि शेवटी तोच तो होतो. तादात्म्याची ही अवस्था फार आनंदमय असते. आपल्याला आज भगवंताचे स्मरण ठेवणे जसे जड जाते तसे शेवटच्या अवस्थेत स्वतःची आठवण ठेवणे साधकाला कठीण जाते. भगवंताच्या बाबतीत जे येथे सांगितले तेच श्री सद्गुरूंच्या बाबतीत सर्वस्वी लागू पडते हे साधकांनी ध्यानात ठेवावे. पुढे आहे 12 नंबर. मी त्याचा आहे. मी त्याचा आहे म्हणजे मी भगवंताचा आहे. भगवंत माझा मालक आहे. अर्थात माझ्या देहाची आणि देहासंबंधीच्या सर्व माणसांची व वस्तूची मालकी भगवंताकडे आहे. मालक स्वतःच्या वस्तू आपल्या मर्जीप्रमाणे ठेवतो. आपल्याला हव्या तशा वापरतो व त्याचे काम संपले की ठेवून देतो. आपण स्वतःला एकदा भगवंताच्या ताब्यात दिल्यावर आपल्या जीवनातील सगळ्या घडामोडी त्याच्या इच्छेने घडतात. आपण केवळ निमित्त मात्र असतो. म्हणून आपल्या जीवनात जे जे चांगले किंवा वाईट प्रसंग येतील ते सगळे भगवंताच्या इच्छेने येतात. ही श्रद्धा साधकाने ठेवली पाहिजे. साधकाने आपली श्रद्धा कशी ठेवावी हे पुढील उदाहरणावरून दिसेल. बखलचा बादशहा इब्राहिम मोठा साधक होता. एकदा एक गुलाम त्याने विकत घेतला. आपल्या उदार स्वभावाला अनुसरून त्याने गुलामाला विचारले, अरे तुझे नाव काय? गुलामाने उत्तर दिले, ज्या नावाने आपण हाक माराल ते माझे नाव. बादशाह, तू काय खाशील? गुलाम, आपण घालाल ते. बादशाह, तू कोणते कपडे घालशील? गुलाम, जे आपण सांगाल ते. बादशाह, अरे पण तुझी इच्छा काय आहे? गुलाम, महाराज, दासाला स्वतःची इच्छा कुठली? गुलाम शांतपणे समोर उभा होता. इतक्यात बादशाह सिंहासनावरून खाली उतरला आणि म्हणाला, तू माझा गुरु आहेस. भगवंताचा दास कसे बनावे हे तू मला आज शिकवलेस. जगातील प्रत्येक जीवाची, विशेषतः माणसाची उत्क्रांती होऊन तो आनंदरूप व्हावा हाच भगवंताचा हेतू आहे. म्हणून आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे तोंड आनंदाकडे असते. पुष्कळ वेळ आपल्याला जे हवे असे वाटते ते प्रयत्न करून देखील मिळत नाही, तर कित्येक वेळा आपला अपराध नसता आपल्याला दुःख भोगावे लागते. या दोन्ही घटनांमागे भगवंताचीच इच्छा काम करते. आपण ज्या व्यवहारात आहोत त्या व्यवहारात जो प्रयत्न करणे जरूर दिसते तो अवश्य करावा. पण प्रयत्न करून देखील यश मिळाले नाही
तर भगवंताची इच्छा तशी नाही हे ओळखून मन शांत ठेवावे. व्यवहारात योग्य रीतीने कर्तव्य केल्यावर त्याचे जे फळ मिळेल त्याचा आनंदाने स्वीकार करावयाचा असा या पायरीचा प्रधान संकेत आहे. आपल्या इच्छेप्रमाणे घडून येण्यापेक्षा भगवंताच्या इच्छेप्रमाणे घडून येण्यामध्ये आपले खरे कल्याण आहे अशी खात्री व्हावयास पाहिजे. वरील गोष्टीत त्या गुलामाने आपला देह व मन मालकाला देऊन टाकले. त्याचप्रमाणे साधकाने आपले जीवन भगवंताकरता आहे असे समजावे. पुढे आहे 13 नंबर भगवंताचे स्मरण. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.